नमस्कार मित्रांनो, आपलं सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आपण बघणार आहोत पक्षांतर विरोधी कायदा, जो सध्या चर्चेचा विषय आहे. चर्चेत काय हा तर आम आदमी पक्षाचे जे 7 खासदार आहेत, राज्यसभेतील सदस्य, त्यांनी BJPमध्ये प्रवेश केला आहे. आणि त्यांच्या या प्रवेशामुळे त्यांचं राज्यसभेतील सदस्यत्व हे धोक्यात आलं की नाही आलं, हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. ठीक आहे. आणि जे पक्षांतर विरोधी कायदा आहेत त्याच्या जे काय तरतुदी आहेत ते पण आज आपण या अनुषंगाने बघणार आहोत. तर व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला पक्षांतर विरोधी कायद्याबद्दलचं संपूर्ण माहिती मिळणार आहे. आणि हा जो विषय आहे सध्या चर्चेचा विषय आहे, म्हणून येणाऱ्या परीक्षांमध्ये पक्षांतर विरोधी कायदा जो आहे 1985 याबद्दल माहिती प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यामुळे हा खूप महत्त्वाचा विषय आहे. तर ठीक आहे, चला मग सुरुवात करू आपण. तर पक्षांतर विरोधी कायदा म्हणजे काय आहे हे आपण सुरुवातीला बघणार आहोत. याबद्दलची थोडक्यात माहिती घेऊ. तर पक्षांतर विरोधी कायदा जो 1985मध्ये 52व्या घटनादुरुस्तीद्वारे संविधानात 10वी अनुसूची जोडून लागू करण्यात आला आहे. ठीक आहे. तर वैयक्तिक फायद्यासाठी होणारे राजकीय पक्षांतर थांबवणे हा या जो काय हा कायदा आहे याचा उद्देश होता. तो संसद आणि राज्य विधानसभा या दोन्हींना लागू होतो. 91वी घटनादुरुस्ती अधिनियम 2003 द्वारे हा कायदा अधिक बळकट करण्यात आला, ज्यामध्ये फूट म्हणजेच जिथे 1/3 सदस्य पक्ष बदलू शकत होते संबंधित तरतूद वगळण्यात आली आणि केवळ विलिनीकरण तरतूद कायम ठेवण्यात आली आहे. तर म्हणजेच काय तर सुरुवातीला 1/3 सदस्य पक्ष बदलू शकत होते. यामुळे काय होत होतं तर या कायद्याचा जो उद्देश होता तो उद्देश पूर्ण होत नव्हता. त्यामुळे 91वी घटनादुरुस्तीने ही जी फूट हा जो शब्द आहे हा त्याच्यातून काढण्यात आला आणि फक्त विलिनीकरण ही तरतूद कायम ठेवण्यात आली. तर विलिनीकरण म्हणजे काय तर जर संपूर्ण पक्षाचे जर 2/3 सदस्य जर का दुसऱ्या पक्षामध्ये समाविष्ट होत असतील, प्रवेश करत असतील, तर तेव्हा त्यांचं जे काय सदस्यत्व आहे लोकसभेतील म्हणा किंवा राज्य विधानसभेतील म्हणा तर ते कायम राहतं. ठीक आहे. तर आता याच्यात जे काय महत्त्वाच्या तरतुदी आहेत ते आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहोत. तर चला मग नेक्स्ट. तर कायद्याची उद्दिष्ट बघू आपण. कायद्याची उद्दिष्ट काय आहे तर राजकीय स्थिरता टिकवणे, सरकार उलटवून टाकण्यास प्रतिबंध करणे, पक्षांना प्रलोभने देऊन लोकप्रतिनिधींना आमिष दाखवण्यापासून परावृत्त करणे आणि घोडे बाजाराला आळा घालणे. घोडे बाजाराला आळा घालणे म्हणजे काय तर त्याला काय म्हटलं जाणार तर कूटनीतीचा वापर करून सदस्यांना फोडणे किंवा त्याला काय म्हणलं जाणार घोडे बाजाराला तर वाईट मार्गाचा अवलंब करून आपला फायदा करून घेणे म्हणजेच घोडे बाजाराला आळा घालणे होय. ठीक आहे. तर पक्षाच्या आदेशानुसार मतदान करून पक्ष शिस्त लागू करा हा याचा एक उद्दिष्ट होता. पक्षांच्या विलिनीकरणास अपात्रतेशिवाय परवानगी द्या आणि लोकशाही बळकट करा. ठीक आहे. तर याचे हे जे काय महत्त्वाचे उद्देश होते हे त्याचे उद्दिष्ट होते. राजकीय स्थिरता टिकवणे, सरकार उलटवून टाकण्यास प्रतिबंध करणे, पक्षांना प्रलोभने देऊन लोकप्रतिनिधींना आमिष दाखवण्यापासून परावृत्त करणे हे त्याचे महत्त्वाचे उद्दिष्ट होते. आता आपण या कायद्याद्वारे जे काय अपात्रतेची कारणे दिलेली आहेत ते कारणे बघणार आहोत. तर स्वच्छेने पक्षाचे सदस्यत्व सोडणे हे केवळ राजीनाम्यावरूनच नव्हे तर वर्तनावरूनही अनुमानित केले जाऊ शकते. ठीक आहे. तर पक्षाच्या आदेशाविरुद्ध मतदान करणे आणि मतदानापासून दूर राहणे हे अपात्रतेस कारणीभूत ठरू शकते. एखादा आमदार अपक्ष म्हणून निवडून आला असेल आणि त्याने जर राजकीय पक्षात प्रवेश केला तर त्याला अपात्र ठरवले जाऊ शकते. म्हणजेच हे फक्त पक्षातील सदस्यांनाच लागू नाही हा कायदा, जर जे उमेदवार अपक्ष म्हणून निवडून येतात त्यांना पण लागू आहे. ठीक आहे. तर आमदार झाल्यानंतर 6 महिन्यांच्या आत राजकीय पक्षात सामील झाल्यास नामनिर्देशित सदस्य अपात्र ठरतो. म्हणजे 6 महिन्यांच्या आत जर असा व्यक्ती एखाद्या पक्षात सामील झाला तर नामनिर्देशित जो सदस्य आहे तो अपात्र ठरतो. ठीक आहे. आता आपण बघू
अपात्रतेचे अपवाद आणि पीठासीन अधिकाऱ्याची यामध्ये काय भूमिका आहे, तर ते आता आपण बघू. अपवाद काय? जर 2/3 लोकप्रतिनिधी सहमत असतील तर एक पक्ष दुसऱ्या पक्षात विलीन होऊ शकतो. ठीक आहे. पक्ष इथं सदस्यांचा विषय नाही आहे, इथं पक्षाचा हे आहे. म्हणजे पक्षातील 2/3 लोकप्रतिनिधी सहमत असतील तर एक पक्ष दुसऱ्या पक्षात विलीन होऊ शकतो. आणि विलीन होणाऱ्या किंवा कायम राहणाऱ्यांवर कोणतीही अपात्रता लागू होत नाही. तटस्थ राहण्यासाठी पक्षाचा राजीनामा देणाऱ्या सभापती, अध्यक्ष व उपाध्यक्षांवर कोणतीही अपात्रता लागू होत नाही. तर आपल्या जे देशातील सध्याची जे काय तरतूद आहे, तर त्या तरतुदीनुसार सभापती हा पक्षाचा राजीनामा देत नाही. तो सभापती असतानासुद्धा एका पक्षाचा सदस्य म्हणून काम करतो. त्यामुळे काय होत आहे, याच्यावर एक टीका केली जाते या पक्षांतर विरोधी कायद्यावर, किंवा यामुळे जे काय आपण निष्पक्षता लोकशाही बळकट करण्याचे आपण जे काय उद्दिष्ट ठेवले ते पूर्ण होत नाही. जसे की उदाहरणार्थ इंग्लंडमध्ये जर एखादा सत्ताधारी पक्ष निवडून आला, तर जेव्हा तिथं सत्ताधारी पक्षाचा व्यक्ती सभापती म्हणून निवडून येतो, तर तो त्या पक्षाचा राजीनामा देतो. म्हणजेच की त्याच्याकडून जे काय अकाउंटेबिलिटी आहे ती निश्चित केली जाते. ठीक आहे. आता आपण पीठासीन अधिकाऱ्याची भूमिका बघणार आहोत. ठीक आहे. तर पीठासीन अधिकाऱ्याची भूमिका काय आहे, तर अपात्रतेच्या प्रकरणांवर सभापती, अध्यक्ष निर्णय देतात. तर अपात्रतेच्या प्रकरणांवर सभापती हे निर्णय देतात. हा निर्णय न्यायालयीन पुनर्विलोकनाच्या अधीन असतो. म्हणजेच निर्णय झाल्यानंतरच न्यायालय हस्तक्षेप करू शकतात. तोपर्यंत न्यायालय हस्तक्षेप करू शकत नाही. ही जी तरतूद आहे याच्यावर पण टीका अशी केली जाते की यामुळे जे सभापती असतात ते निर्णय लवकर देत नाहीत, कारण की ते सत्ताधारी पक्षाच्या म्हणजे असा बायस असतो की तो पक्षपात करतो म्हणून. आणि यामुळे काय होते, जो निर्णय खटला असतो किंवा जे काय प्रकरण असते ते वर्षानुवर्षे तसंच लांबणीवर टाकल्या जाते. ठीक आहे. तर असे जे काय आहेत याच्या अपात्रतेचे अपवाद, पीठासीन अधिकाऱ्याची भूमिका, अपात्रतेची कारणे. ठीक आहे. ही अपात्रतेची हे जे काय अपात्रतेचे अपवाद बघितले आपण, पीठासीन अधिकाऱ्याची भूमिका बघितली, त्याची काय कारणे आहेत ते कारणे पण बघितली. ही त्याची महत्त्वाची कारणे आहेत. पक्षाचे सदस्यत्व सोडणे तेव्हा पण अपात्र ठरतो. पक्षाविरुद्धाने एखादा आमदार अपक्ष निवडून आला तर त्याने राजकीय पक्षात जर प्रवेश केला तर तो पण अपात्र ठरवला जातो. आणि आमदार 6 महिन्यांच्या आत राजकीय पक्षात सामील झाल्यास नामनिर्देशित सदस्य अपात्र ठरतो. हे एक त्याची तरतूद आहे. ठीक आहे. आणि आपण जे काय उद्दिष्ट आहेत हे त्याचे उद्दिष्ट आहेत. आणि पक्षांतर विरोधी कायदा काय हे पण आपण बघितले. तरी एक वेळ सांगतो मी तुम्हाला. जर हा पक्षांतर विरोधी जो कायदा आहे, पक्षांतर विरोधी कायदा, हा 1985 मध्ये 92वी घटनादुरुस्तीद्वारे संविधानात 10व्या अनुसूचीमध्ये जोडण्यात आलेला आहे. हे महत्त्वाचं आहे एवढं. ठीक आहे. आणि 91वी घटनादुरुस्ती 2003 नुसार फूट हा जो शब्द आहे हा वगळण्यात आला आणि फक्त विलिनीकरण ही तरतूद जी आहे ही कायम ठेवण्यात आली. ठीक आहे. तर अशा प्रकारे पक्षांतर विरोधी कायदा आहे. आता आपल्याला राघव चड्डा व इतर 6 जणांचं सदस्यत्व कायम राहते की त्यांचं सदस्यत्व हे धोक्यात आहे, हे आपल्याला या पक्षांतर विरोधी कायद्याच्या माध्यमातून समजलेलं आहे. त्यांनी जे पक्षांतर केलेलं आहे ते सदस्यांनी पक्षांतर केलेलं आहे, ते पक्षाने एका सदस्य म्हणजे पक्ष हा मर्ज नाही झालेला आहे. सदस्यांना दुसऱ्या पक्षात विलीन होण्याचा हक्क नाही आहे. जर पक्ष विलिनीकरण होत असेल 2/3 तेव्हा ते विलिनीकरण जे आहे ते कायदेशीर ठरवले जाते, अन्यथा ते जे आहे ते बेकायदेशीर ठरवले जाते. त्या तरतुदीनुसार जर बघितले तर यांचे सदस्यत्व जे आहे हे धोक्यात दिसत आहे इथंच. तर तुम्हाला काय वाटतं यावर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपलं जे चॅनल आहे त्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, म्हणजेच की आम्हाला कळेल तुम्हाला आमच्या व्हिडिओबद्दल काय वाटतं काय नाही. ठीक आहे. तर भेटू आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा.